युवराजांचं विजय असो, युवराजांचं विजय असो, युवराजांचं विजय असो. शंभूराजे, अद्भुत, अलौकिक. युवराज नुसते कवी नाहीत तर महाकवी आहेत. खरंच युवराज, तुमची प्रतिभा ही ईश्वरी देणगी आहे. महाराज, आमच्यासाठी हा ग्रंथराज मार्गदर्शक असेल. आम्ही आमच्या मुलाकडून हे रसाळ काव्य ऐकून धन्य झालोय. याबद्दल सुनबाईंना आमची शाबासकी. हो ना, आज त्यांच्यामुळे हे अगाध ज्ञान सगळ्यांसमोर आलंय. असं बोललं युवराज, तोंडातनं मोती पवळ पडत होतं जणू. शंभूराजे, या, असे पुढे या. शंभूराजे, तुमच्या या प्रतिभेनं तुम्ही आज आम्हाला थक्क केलात. तुमच्यातल्या या महाकवीला आमचा प्रणाम. आबासाहेब, अलौकिक प्रतिभा आणि अद्वितीय पराक्रम याचं मिलन आज तुमच्यामुळे घडलं. तुमच्या तलवारीची धार श्रेष्ठ का तुमच्या शब्दांची धार श्रेष्ठ? आज आम्हाला प्रश्न पडलाय. आता रणांगणात लढताना तुमचं शरीर रक्तानं मागतं, पण मन मात्र चांदण्यात नाहून निघतं. आता आम्हाला समजतंय तुमच्या घोड्याच्या टापा देखील इतक्या लयबद्ध कशा काय ते. वा शंभूराजे वा. तुमच्या या मधाळ रसाळ शब्दांनी तुम्ही आज शौर्याला कुरवाळत, धैर्याला शृंगारलत, विवेकाचे दुर्ग उभे केलेत. कसं असावं, कसं नसावं हे तुम्ही सगळ्यांना अगदी सहजपणे सांगितलं. आम्ही खुश आहोत. आबासाहेब, आपला आशीर्वाद. शंभूराजे, आपल्या या स्वराज्याला सिंहासन आहे, स्वराज्याला भगवा आहे, हर हर महादेव हा मंत्र आहे, पण स्वराज्याला मार्गदर्शक ग्रंथ नव्हता. आज आम्हाला तो मिळाला. आबासाहेब, होय, श्री बुधभूषण. हा बुधभूषण आम्ही प्रत्येक गडकोटावर ठेवू. यापुढे आपले साथीदार, आपले सहकारी हा ग्रंथ वाचतील. शंभूराजे, तुमच्या लेखणीप्रमाणेच तुमची तलवारही झुंजार आहे. परवाच तुम्ही एक दुर्गम गड स्वराज्यात आणलात. ही खबर आम्हाला जेव्हा समजली तेव्हाच आम्ही ठरवलं या निमित्तानं तुम्हाला एक भेट द्यायची, एक यादगार भेट, आणि भेटही अशी जी सतत तुमच्या बरोबर असेल. ही तलवार या तलवारीनं तुमचा पराक्रम अजिंक्य राहील. युवराजांचं विजय असो, युवराजांचं